स्वातंत्र्यानंतर जवळपास 4 दशकं मुंबई म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसचा ब्रँड, मुंबई म्हणजेच काँग्रेस अशी ओळख म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे BMC जणू काँग्रेसची खासगी मालमत्ता, जिथे विरोधकच नव्हते, स्पर्धाच नव्हती. महापौर कोण हा प्रश्न नव्हता, काँग्रेसचा महापौर कोण होणार हाच प्रश्न असायचा. पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. एकेकाळी 100 पेक्षा अधिक जागा सहज जिंकणारा काँग्रेस पक्ष आज BMCच्या रणांगणात फक्त एक प्रेक्षक बनून राहिलाय. राजकीय वर्चस्वाचा महासागर आज राजकीय वाळवंटात बदललाय. आणि प्रश्न एकच, मुंबईत काँग्रेसचा बुरुज नेमका कशामुळे ढासळला? इतकी मजबूत संघटना, राष्ट्रीय ओळख, तरी काँग्रेसने मुंबई का गमावली? काँग्रेसचा उदय, वर्चस्व, चुका, प्रतिस्पर्ध्यांचा उदय आणि अखेर मुंबईवरील पकड कशी हळूहळू सैल झाली, हे सगळं तुम्हाला अगदी टप्प्याटप्प्याने समजेल. नमस्कार, मी विहंग ठाकूर. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि त्यानंतर जवळपास 25 वर्ष मुंबईच्या नागरी राजकारणावर काँग्रेसने निर्विवाद सत्ता गाजवली. त्या काळात निवडणुकीत काँग्रेसमध्ये गटबाजी असली तरी बाकी पक्ष नावापुरता होते. 1947 ते 1968 या काळात BMCचे सर्व 21 महापौर काँग्रेसचे होते. त्यापैकी 15 गैरमराठी, म्हणजेच काँग्रेसचं नेतृत्व शहरव्यापी आणि शहराचं कॉस्मोपॉलिटन स्वरूप दोन्ही त्यात दिसत होतं. पण याच काळात काँग्रेसच्या पुढे एक नवी शक्ती उभी राहत होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. 1968च्या BMC निवडणुकीत काँग्रेस 140 पैकी 65 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. पण महापौरपद मात्र हातातून निसटलं आणि शिवसेनेचे डॉक्टर हेमचंद्र गुप्ते महापौर झाले. 1972 मध्येही हाच पॅटर्न पुन्हा दिसला. काँग्रेसला महापौरपद आपल्याकडे ठेवता आलं नाही. मुंबईची निवडणूक फक्त गव्हर्नन्स, विकास, प्रशासन यावर आधारित राहिली नव्हती. ती ओळख आता स्थानिक भावनांचा उदय आणि मराठी माणूस या भावनिक राजकारणाकडे वळत होती. महानगरपालिकेवरील वर्चस्व पहिल्यांदा डळमळलं. या सलग धक्क्यानंतर काँग्रेसने एक असा निर्णय घेतला ज्याला अनेकांनी राजकीय आत्मघात म्हटलं, ती म्हणजे शिवसेनेशी हात मिळवणी. वैचारिकदृष्ट्या एकमेकांच्या पूर्ण विरुद्ध असलेल्या 2 पक्षांची ही युती लोकांना कधीच पचली नाही. 1978 मध्ये जनता पक्षाच्या प्रचंड लाटेत काँग्रेस आणि शिवसेना दोघांचाही दारुण पराभव झाला. या युतीनं काँग्रेसला लाभ तर दूरची गोष्ट, उलट मुंबईतील तिची ताकद पहिल्यांदाच किरकोळ पातळीवर आली. एकेकाळी अभेद्य मानल्या जाणाऱ्या बुरुजाचा ढासळण्याचा हा दुसरा निर्णायक टप्पा ठरला. 1980च्या दशकात काँग्रेसचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी कोण होता? तर काँग्रेसच. कारण अंतर्गत गटबाजी, कुरघोड्या आणि गटबाजीने पक्षच आतून पोखरू लागला. सगळ्यात मोठा विस्फोट झाला 1985च्या BMC निवडणुकीच्या तोंडावर. एका बाजूला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि दुसऱ्या बाजूला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा. या संघर्षात वसंतदादांनी 2 विधानं केली आणि राजकारणच उलटपालट झालं. मुंबई इतकी श्रीमंत झाली आहे की तिला केंद्रशासित प्रदेश करण्याची चर्चा सुरू आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मला महाराष्ट्र मुंबईत दिसत नाही आणि बस. हेच विधान शिवसेनेसाठी शस्त्र बनलं. मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा धगधगला. शहरभर संतापाची लाट उसळली आणि निकाल काय आला? तर शिवसेना 139 पैकी 74 जागा जिंकते. काँग्रेस पक्षाला 37 जागांवर समाधान मानावं लागतं आणि इथेच काँग्रेसचा बुरुज पुन्हा एकदा कोसळला. BMC निवडणुकीच्या इतिहासातील काँग्रेसची ही सर्वात मोठी घसरण होती. 1992 मध्ये काँग्रेसने 112 जागांसह जबरदस्त पुनरागमन करत BMCत पुन्हा पूर्ण बहुमत मिळवलं. पण हे पुनरुज्जीवन जास्त काळ टिकलं नाही. केवळ 5 वर्षात 1997 मध्ये शिवसेना भाजप युतीनं सत्ता काबीज केली. शिवसेनेची मजबूत संघटना शक्ती आणि मराठी अस्मितेचा प्रभाव यामुळे काँग्रेस हळूहळू मागे पडू लागली आणि याच वर्षापासून काँग्रेसच्या घसरणीचा प्रवास सुरूच राहिला. 2007 हे वर्ष काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकत होतं. त्या काळात शिवसेना मोठ्या प्रमाणावर पक्षांतराच्या टप्प्यात होती आणि त्यांची संघटनात्मक पकड कमकुवत झाली होती. काँग्रेसकडे सत्ता हस्तगत करण्याची उत्तम संधी होती.
पण पक्षाने एनसीपीशी युती न करण्याचा निर्णय घेतल्याने आणि अंतर्गत गटबाजी उफाळल्यानं ही संधी हातातून गेली. विलासराव देशमुख, नारायण राणे आणि गुरुदास कामत यांच्यातील परस्पर संघर्षामुळे परिस्थिती आणखीन बिकट झाली आणि काँग्रेस केवळ 75 जागांवर थांबली. जिंकण्याची संधी असूनही गटबाजीने पराभव निश्चित केला आणि हा तो क्षण ठरला ज्यानंतर पक्ष कधीच वर आला नाही. 2012 ते 2017चा काळ काँग्रेससाठी घसरणीचा मोठा टप्पा ठरला. 2012 मध्ये पक्षाला 52 जागा मिळाल्या, तर 2017 मध्ये हा आकडा घसरून फक्त 31 वर आला. मुंबईतील लोकसंख्या आणि मतदारसंघाची सामाजिक संरचना बदलली. मुस्लिम दलित मतपेढी विभागली आणि कमजोर झाली. दुसरीकडे शिवसेना आणि भाजप यांनी ओळख, अस्मिता आणि मजबूत संघटन शक्तीवर आधारित राजकारण अधिक प्रभावीपणे पुढे नेलं. त्यातूनच काँग्रेस पक्ष शहराच्या राजकीय नकाशातून हळूहळू अदृश्य होऊ लागला. आज मुंबईत सर्वात संघटित, सर्वात संपन्न आणि जमिनीवर उभा राहिलेला पक्ष म्हणजे भाजप. भक्कम आर्थिक क्षमता, प्रत्येक गल्लीत पोहोचणारं रिअल टाइम नेटवर्क आणि आक्रमक हिंदुत्व, आणि दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव गट अशा दोन भागात शिवसेनेचं विभाजन झालं असलं तरी मुख्य लढाईतून काँग्रेस आजही बाहेरच आहे. राजकारणाच्या मुख्य रंगमंचावर 2-3 खेळाडू भिडत आहेत आणि काँग्रेस फक्त स्टेजच्या कडेवर उभा असलेला प्रेक्षक आहे. आज काँग्रेस समोर 3 ज्वलंत संकटं उभी आहेत. काँग्रेसचं संघटन जे विस्कळीत, कमजोर आणि गल्ल्यांपर्यंत न पोहोचणार आहे. काँग्रेसकडे सर्वमान्य नेतृत्व नाही. काँग्रेसमध्ये एकमताचा अभाव दिसतोय. सततचे गटातटाचे राजकारण सध्या सुरू आहे. काँग्रेसचं पारंपरिक कोर वोट बँक हळूहळू इतर पक्षांकडे वळतंय. या तिन्ही कारणांमुळे काँग्रेस मुंबईत आज फक्त नावापुरती उपस्थिती राखून आहे. खऱ्या स्पर्धेत मात्र जवळपास दिसत नाहीये. मुंबई काँग्रेसच्या हातून निसटली त्यामागे अनेक स्तरांवरच्या चुका आणि कमकुवतपणा जबाबदार आहे. राजकारणाचा वेग ओळखण्यात पक्ष अपयशी ठरला. शिवसेनेशी केलेली युती उलटी ठरली. 4 दशकांहून अधिक काळ चाललेली अंतर्गत गटबाजी आणि नेतृत्वाचा सततचा अभाव यामुळे संघटना आतूनच ढासळली आहे. बदलती लोकसंख्या, बदलते शहरी प्रश्न आणि त्याचवेळी अधिक आक्रमक आणि संघटित प्रतिस्पर्धी शिवसेना आणि भाजप यांनी मुंबईचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकलं. आज काँग्रेस फक्त मुंबईचा इतिहास बनून राहिली आहे, पण वर्तमान आणि भविष्य घडवण्यासाठीचं नेतृत्व आजच्या घडीला काँग्रेसकडे नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस मुंबईत पुन्हा उभारी घेऊ शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.